महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळे वारे वाहताना दिसत आहेत। त्यात दिल्लीचे वारे आहेत, महाराष्ट्रातले मतलबी वारे आहेत। एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्यावरची वरात आपल्याला दिसते आहे। पण कितीही वारे वाहत असले, किती वादळ आली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाहीत। असं एकंदर चित्र आहे। ते कायम आहेत। वादळ येतील, लाटा येतील, पण ठाकरी वाऱ्यांना कधी अंत आपण पाहिला नाही। आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे। आणि आता आपण ठाकरी वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहेत। या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत। देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, ठाकरी वारे, ठाकरी ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू। आणि तुम्हाला माहिती आहे की ते अत्यंत मोकळेपणानं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात, कोणताही प्रश्न टाळत नाहीत। ही त्यांची खासियत आहे। मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो। उद्धवजी नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत। जरी या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत। आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान 2 वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात। आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जे महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात। असे गॅसचे फुगे जे काय तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत। आणि तुम्ही जो ठाकरी वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत। आमची पाळंमुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो। आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली आहे।